मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 39व्या भागात मी नीलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आधी मागच्या भागाचा जरा परामर्श घेऊयात. मी बोलले ना की आम्ही मंडलावरनं नाही गेलो, रस्ता चांगला होता. तर मंडला म्हणजे काय, तिथे फार जंगल आहे, रस्ता अवघड आहे, वस्ती नाही, राहण्याची आणि जेवायची सोय होईल का नाही काहीच सांगता येत नाही. तिकडनं हल्ली फक्त साधू संन्यासी असेच लोक जातात की जे उघड्यावर पण झोपू शकतात. मी आत्तापर्यंत आपल्यापैकी असं कोणीही तिकडनं गेलेलं ऐकलं नाही. पूर्वी कदाचित जात असतील जेव्हा रस्ता नव्हता हायवेचा तेव्हा, पण हल्ली मी ऐकलं नाही. फक्त एक श्रद्धाताई म्हणून आहेत, त्या गेल्या होत्या असं मी ऐकलं. तर माझी परिक्रमा ज्याने ठरवली ते दादासुद्धा गेले नव्हते. त्यांच्यासोबत एक माणूस होता आणि ते 50च्या आत होते, तरीसुद्धा ते गेले नव्हते. त्यामुळे त्यांनी मलाही सांगितलं होतं की हायवेनीच जा. खरं तर सोबत असती तर मला तिथून जायला आवडलं असतं. मग असं धाडस करण्याचा आगाऊपणा मी एकटीने केला नाही, म्हणून मी जबलपूरच्या रस्त्याने निघाले. त्यानंतर आपले डॉक्टर पटेल, त्यांना सांगितलं होतं मी की काही मंदिराचे किंवा तुमचे फोटो पाठवा, तर ते त्यांनी आत्ता पाठवलेत. आता चाललो होतो मी विक्रमपूरला. ते होतं 28 किलोमीटर, पण या रस्त्याने पोचू का नाही माहिती नव्हतं. चाललो असंच. मग तो खूप दिवसांनी एक नदी लागली, फार बरं वाटलं तिला बघून. नंतर मध्ये एक तेंदूपत्त्याचं गुदाम लागलं. पेपरमध्ये नेहमी वाचतो आपण, चंद्रपूरच्या बाबतीत वाचलेलं मी बरेचदा. त्याच्या काहीतरी विड्या वगैरे करतात आणि तंबाखूसुद्धा बनवतात असं काहीतरी मी ऐकलं होतं. तर त्याचं पण गोदाम आहे हे बघून मला नवल वाटलं. चढ उतार होते, त्यामुळे पाय थकत होते. दर 2-3 किलोमीटरवर आम्ही थांबत होतो आणि परत जात होतो. मध्ये अशा रस्त्यावर सुद्धा एका टपरीवरती आम्हाला मुगभजी मिळाली. मैयाचं लक्ष असतं, मागायला लागत नाही. मग काय, त्याचाच नाश्ता झाला. अजून काय. मध्ये जेव्हा आम्ही बसत होतो तेव्हा मामाजी होते ना, ते मला चांगला दगड बघून द्यायचे आणि दगड जर थंड असेल तर त्यावर त्यांचं आसन टाकायचे. ताजं पाणी भरून घेतलं की पहिला हक्क माझाच. सगळ्यात आधी ते मला पाणी आणून द्यायचे. मी त्यांना मामा म्हणायचे ना, तेव्हा त्याने खरोखर भाचीसारखंच मला समजलं होतं. ते मागे खलगाटला बोलले ना मी, ते मामाजी भाचीच्या पाया पडत होते, तेव्हा ते मला मैया आणि भाची दोन्ही समजत होते. आणि झालं काय, ही लोक अशिक्षित होती ना, त्यामुळे मुंबईची शिकलेली म्हणजे काय ग्रॅज्युएट फक्त, आणि शिवाय नोकरी केली होती बँकेसारख्या ठिकाणी, तेव्हा त्यांना माझ्याबद्दल फारच हाय रिगार्ड्स होत्या. तशी कमी नव्हते खरं, पण त्यांना तसं वाटत होतं. आणि गुलाबसिंगची तर मजाच. मी मुंबईत राहते म्हटलं तर ते घरी फोन करून काय सांगत होते
की मी समुद्रात राहते. म्हटलं नाही हो, कल्याणला खाडी आहे, समुद्र नाही. आणि समुद्रात कोणीच राहत नाही म्हटलं मुंबईत. आमचा फ्लॅट आहे, तुमच्यासारखा बंगला नाही. पण त्यांना कौतुक होतं. ते त्यांच्या सुनेचं पण कौतुक करायचे. हां, एकदा सुनेचं कोणतरी मयत झालं होतं, तर नदीच्या पलीकडे जायचं होतं आणि पूर आला होता. पावसाचे दिवस होते. जाणार कसं? नावा नव्हत्या जात. ही पट्टी त्या पुराच्या पाण्यातनं पोहून पलीकडे गेली एकटी. आणि एकदा मधमाशाच्या पोळ्यातल्या मधमाशा त्यांच्या घरात आल्या. सगळेजण दार बंद करून बसले. हिने काय करावं? पोतं घेतलं अंगावरती आणि गुरं होती ना, ती ओरडायला लागली. त्यांना दावणीला बांधलेलं होतं. जाऊन तिने सगळ्यांच्या दावणी तोडली, दार उघडलं आणि मग घरात आली. ते तिचं पण कौतुक सांगत होते. छान वाटलं. आता चाललो होतो जोगी टिकरी याला. हां, म्हणजे विक्रमपूरच्या पुढे होतं हे. जोगी टिकरी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. आश्रम भरलेला होता. मग एका साधूच्या बाजूला ना मी आसन लावलं. चौघांनी वेगवेगळ्या ठिकाणी लावले, कारण जागा नव्हती. तशी थोडी जागा सोडली होती. तर तो साधू म्हणाला, अजून जागा सोड. अजून जागा सोडली असती तर मी दारातच आले असते. काय करावं कळेना. भाऊंना कळलं काहीतरी गडबड आहे. मग ते आले आणि दोघांच्या मध्ये त्यांनी आसन लावलं. ते म्हणाले, नंतर आपण बघू. मग साधू शांत झाला. मग बाकीचे पण इकडे तिकडे गेले. मग आमचे तिन्ही लोक माझ्या आजूबाजूलाच आले. मैयेचं दर्शन घेऊया म्हटलं. पात्र खूप मोठं आहे, घाट आहे. आणि मज्जा म्हणजे इथे पूल आहे ना, तर आता तिथे फलक लावलेला आहे की पलीकडे दक्षिण तटे जाऊ नये म्हणून. पण पूर्वी नव्हता वाटतं. मग विचारून जायला लागायचं. म्हणून तर आम्ही मध्ये मध्ये नदी आली की विचारायचो ना. तर पलीकडच्या दक्षिण तटावर नाशिकची आळंदीला शिकणारी मुलं होती ना, ती आम्हाला हात करत होती. त्याने ओळखलं आम्हाला लांबून. तर किती वेगात गेले ना. इथून अमरकंटक आणि तिथून पुन्हा दक्षिण तटावरती जोगी टिकरी इथपर्यंत गेले. अर्थात ती मुलं 20-25ची होती. आमच्या वयाशी त्यांची तुलना नव्हती. त्यांच्या डबलपेक्षा आमचं वय जास्त होतं. आणि रात्री जेवायला मला उघड्यावरच वाढलं. माझं थर्मल वेअर, जॅकेट सगळं घातलेलं होतं. पण एवढी हुडहुडी भरून आली ना, जेवण नको पण ऊब हवी अशी माझी अवस्था झाली. जेमतेम 4 घास खाल्ले आणि आश्रमात येऊन बसले. खूप थंडी होती आणि मैयाचा काठही होता. त्यानंतर तो साधू होता ना जागा सोडावायला, तर तो म्हणाला की माझ्याकडे अमरवेलची पूड आहे. अमरवेल मागे मी सांगितलं ना की त्याचे ते असतात ना, असे काय म्हणतात ते, फांदे नाही म्हणता येणार, बारीक बारीक असे तंतू असतात तसे. तर ते पायाखाली ठेवतात. तो म्हणाला की अमरवेल आणि तुरटी ह्याची पावडर करून त्याने तेलात आणलेली आहे आणि ते तेल खूप दिवस टिकतं आणि तेच लावून तो चालतो. त्याने असंही सांगितलं, खूप जण हायवेने जातात पण तुम्ही जाऊ नका म्हणाले. आम्ही चौघं आजूबाजूलाच होतो ना, पण तुम्ही किनाऱ्यावरनं जा म्हणाले. म्हटलं ठीक आहे. सकाळी उठलो मयूर स्नान करायला. पाणी इतकं थंड होतं, मी पहिल्यांदाच एवढं थंड पाणी बघितलं. तर तो साधू म्हणाला की पात्र मोठं जरी असेल तरी पाणी उथळ आहे ना, मग ते थंड असतं म्हणे. ही नवीन माहिती कळली. नंतर मग मी येऊन कपडे बदलायला जागा शोधत होते. मागच्या बाजूला जावं म्हटलं तर तिथे मराठी ग्रुप होता. तर त्यातला एक माणूस म्हणाला की कुठचे आहात तुम्ही? मी म्हटलं कल्याणचे. तर त्याला एकदम जवळीक वाटायला लागली. त्याची सासूरवाडी कल्याणला होती आणि तो खूप वेळा कल्याणला येत होता. तो म्हणाला, मैया रस्ता कसा होता त्याला माहिती होतं ना, त्याच रस्त्याने तो आला होता. तो म्हणाला, मैया मी तुमचे पाय चोळून देऊ का? तुम्ही मला बहिणीसारखे आहात. मी बायकाचे पण चोळून देतो. हां, तुम्ही काही तसं वाटून घेऊ नका. म्हणलं, नाही रे बाबा,
म्हणजे पाय दुखत होते, पण मला अशी सेवा नव्हती घ्यायची कोणाकडनं. म्हटलं नाही, माझे पाय दुखत नाहीत म्हटलं. तुम्ही बोललात हेच खूप झालं, माझे पाय बरे झाले म्हटलं. आणि असंही बोलले नाही मी, सकाळी पाय नॉर्मल असायचे. चालण्यासाठी मैया शक्ती देत होती. तिची इच्छा होती की मी परिक्रमा करावी. नाही तर खूप जणं मधून काही ना काही कारणांनी निघून जातात. म्हणजे मी असं बोलत नाहीत, अजून 3-4 दिवस आहेत माझे. त्यानंतर गौरी घाटाच्या नंतरच मला आप्पा ते नाशिकचे म्हणाले होते की निलिमा, आता सरळ हायवे आहे, सरळ हायवेने अमरकंटकपर्यंत जायचं आहे, इकडे तिकडे जाऊ नका. म्हणजे ते मागे ग्वारी घाटला आम्ही ते गेलो होतो ना चुकीच्या रस्त्याने, म्हणून ते म्हणाले असावेत. म्हटलं ठीक आहे. थोडी जोगी टिकरियाच्या आधी माझी चप्पल खरेदी झाली. ते बोलले ना खाली दगड टोचत होते, या लोकांनी विचारलं कसं वाटतं, तर माझा तळपाय मग थोडा दुखत होता त्यामुळे. आणि दादाजी सांगितलं होतं की जोगी टिकरियापासून अमरकंटकपर्यंत किनाऱ्याने जा. तर किनाऱ्याला चप्पल टिकतील असं वाटत नव्हतं, आणि भाऊंना पण घ्यायची होती. त्यामुळे आमची दोघांची चप्पल खरेदी झाली. पॅरागॉनचे सँडल्स मिळाले तशा ठिकाणीसुद्धा. निघालो सकाळी. तो जो साधू होता ना, जो म्हणाला होता किनाऱ्याने जा, तर तो पुढे होता. मग सगळे त्याच्या मागोमाग निघाले की चला आता याला माहिती आहे, त्याची 2री-3री काहीतरी परिक्रमा होती, आपण याच्या मागोमाग जाऊ. म्हणून निघालो. 7-8 किलोमीटर झाले तर किनारेच दिसेना. आम्हाला कळे ना. मग मी त्याला विचारलं की किनारा कुठे आहे, तट कुठे आहे. तर तो म्हणा हाच तटाचा रस्ता आहे. म्हणजे हायवेच्या आणि तटाच्या मधला रस्ता होता बहुतेक तो, आणि पुढे तो हायवेलाच लागत होता. मग काय करावं, मला तर जायचं होतं तटावरून, तसं सांगितलंच होतं ना. खरं त्या तिघांना नव्हतं यायचं, कारण हायवेच्या रस्त्यानेच पायगळ्यात येत होतोय. पण त्यांना कळलं की ते जरी आले नाही तरी मी नक्की जाणार एकटी. आणि भाऊनी ते सांगितलं होतं ना अमरकंटकपर्यंत मी सोबत आहे, त्यामुळे ते मनाविरुद्ध आले माझ्याबरोबर. रस्ता इतका खराब होता, इतका खराब होता की आत्तापर्यंतच्या प्रवासातला हा सगळ्यात खराब रस्ता होता. किती खराब होता ते विचारायची पण सोय नाही. मध्ये विचारत चाललो. पुन्हा एका ठिकाणी मला थर्मल वेअर काढायचे होते, कारण थंडी खूप होती बोलले ना. मी एका झोपडीत विचारलं, बाई होती, ती नाही म्हणाली. मग असंच एक घर नुसतं लोटलं होतं, तिथे जाऊन मी कपडे बदलले. अशा तर काही ना काहीतरी समस्या येतच राहतात. चाललो असेच, कोणीही नाही. आम्हाला सांगितले तिथे हल्ली कोणीही परिक्रमावासी या रस्त्याने जात नाहीत. पण आता मला तर जायचं होतं. मग मध्ये लुटगाव नावाचं गाव लागलं. इकडे जाम लुटालूट होते असं कळलं. लुटारूच राहतात का काय इथे माहिती नाही. त्यानंतर चाललो होतो आम्ही रामघाटला. म्हटलं रामघाटला अन्नक्षेत्र आहे असं कळलं, आणि पुस्तकात पण लिहिलं होतं. त्या तिथे आपण थांबूया थोडा वेळ जेवणासाठी. आम्ही असं चाललो होतो, तर मध्ये रायसेनचे, म्हणजे ह्या आतल्या रस्त्याला याच्या आधीच चांगल्या रस्त्यावरती रायसेनचे भगतजी म्हणून होते, आणि ते दंडवत परिक्रमा घालत होते हायवेच्या रस्त्याने. आम्ही म्हटलं हायवेच्या रस्त्याने चालतानाच आमची दमछाक होती आहे, तर हे कसे काय करतात परिक्रमा चढ उतारावरती, आणि तर त्यांना किती दिवस का महिने लागतील देव जाणे. ते मला आत्ता आठवलं वाईट रस्त्यावर लागल्यानंतर. तर रामघाटला चाललो होतो. रस्ता कसा जायचा आहे तो विचारत होता. तर रामप्रसाद म्हणून एक जण भेटले. तर ते म्हणाले तुम्हाला रामघाटलाच जायचं आहे का, हल्ली जात नाही हो इकडनं कोणी, कठीण आहे रस्ता म्हणाले. पण ठीक आहे, आत तर आलोच होतो ना आम्ही. तर म्हटलं हो तिथे अन्नक्षेत्र आहे ना, म्हणून आम्हाला जायचं आहे, आणि तिथूनच पुढे काठाकाठाने जायचं आहे. तर ते म्हणाले माझ्या घरी जेवायला तुम्हाला चालेल का, भोजन प्रसाद घेतलं तर. म्हटलं हो चालेल की. मग त्याने घरी नेलं. पण ते म्हणाले माझी सून नाही आहे, स्वयंपाक तुम्हाला करायला लागेल. म्हटलं ठीक आहे, आम्हाला काहीतरी भोजन प्रसाद मिळतो हेच खूप होतं. म्हटलं करू.
मग काय त्यांना वाटलं माहिती नाही, त्यांची ज्ञानवती नावाची बायको होती. मग तिने डाळ केली. ते रामप्रसाद म्हणाले मी टिक्कड करतो, पण त्यांची आंघोळ नव्हती झाली. मग आंघोळ करून देवपूजा करून त्यांनी टिक्कड केले. खरं तर मलाच कपडे धुवायला हवे होते, पण मी डायरी लिहित बसले ते विसरूनच गेले. जेवण तर तयार मिळालं, पण वेळ बराच गेला. काय करणार, कुठेतरी जेवणासाठी थांबावंच लागतं. ते टिक्कड करत होते तेव्हा अर्ध्या तासात त्या ज्ञानवतींनी एवढी असे पाटीभर मसूर दळले. आता नाही कसले फोटो, आता नुसतं ऐकायचं. मला फारच आश्चर्य वाटलं. मग तिथून त्यांना रस्ता विचारून निघालो, रामघाटला निघालो. पावला पावलावर मैयाची आठवण होत होती. खरं तर मैया समोरच होती, पण तो रस्ता इतका त्रासदायक होता, पुन्हा तिची आठवण पण येत होती. मध्ये लाडूसारखे गोल गोल दगड होते, त्याच्यावरनं इतक्या वेळा घसरायला होत होतं की कुठच्याही क्षणी लोटांगण घालणार मी असंच मला वाटत होतं. मैयेचा धावा करत करतच चाललो होतो. मध्ये एक नदी लागली, तिला उतार होता. आता ती नदी किती खोल आहे कसं कळणार. मग मी 1, 2, 3 डोंगर पार करत करत तिच्या मुखापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. नंतर तिचा प्रवाह छोटा होता आणि मुख्य म्हणजे तिथे दगडांना शिक्षा केली होती, म्हणजे दगडांना तारेने बांधून ठेवलं होतं. बरं वाटलं, चला हा तरी रस्ता बरा आहे. सुरुवातीला बरं वाटलं, नंतर नंतर दंड आणि चप्पल दोन्ही त्या तारीत अडकायला लागले. चालू तसंच हळूहळू. जसं वर आलो 3ऱ्या डोंगरावर, तो वर एक गुराखी भेटला. त्याने विचारलं कुठे जायचं आहे तुम्हाला. म्हटलं आम्हाला पुढे जायचं आहे, शेषघाट म्हणून होता, तिकडे जायचं आहे. तो म्हणाला इथून थोडाच रस्ता आहे, वर तिकडे गावात जाल तुम्ही खाली उतरा. पुन्हा 3 डोंगर खाली उतरलो. चालूच आहे चढ उतार. तर मुळात आम्ही इकडनं का आलो, दादाने काय सांगितलं होतं. तर दादा काहीतरी मार्च-एप्रिलमध्ये या रस्त्यावरनं गेले होते. किती 10-15 वर्षापूर्वी. तेव्हा इथे त्यांना तंतू दिसले होते. त्यावेळी काही असे अँड्रॉइड फोन नव्हते ना, तर त्यांना काही त्याचा फोटो घेता आले नाही. तर म्हणाले तुम्हाला दिसला तर त्याचा फोटो आणि व्हिडिओ घ्या. त्याच्यासाठी आम्ही इकडनं आलो होतो. ते आहे ना मैयेच्या आरतीमध्ये, जंतु तंतु भुक्ती मुक्तिदायकं, म्हणजे फक्त माणसांनाच मुक्ती मिळते असं नाही, मैयेच्या काठी जंतूंना आणि तंतूंना पण मिळते. तर ते तंतू काय आहेत ते इथे दिसतात, पण ते उन्हाळ्यात दिसतात. मला काही दिसले नाही. आमचे तंतू निघायची वेळ आली तर काय करणार, चाललं होतं. आम्ही आलो आता रामघाटला. रामघाटला येणार होतो ना भोजन प्रसादासाठी. तिथे एक महाराज होते. रामाचं देऊळ वगैरे काहीच नव्हतं. त्यांना विचारलं तर ते म्हणाले इथे लुटगाव आहे ना बाजूला, इथे सगळी लुटालूट होते आणि तुम्ही पण पुढे जाताना सावधगिरीने जा, लुटालूट होण्याची शक्यता असते. मूर्तीसकट सगळं लुटून नेलं होतं लोकांनी. तिथे फक्त रामगिरी महाराज असं काहीतरी नाव होतं, त्यांची मूर्ती होती ठेवलेली. आम्ही मागेपर्यंत त्यांनी पाणीसुद्धा दिलं नाही. मैयेने त्या रामप्रसादना चांगली बुद्धी दिली म्हणून आमचं भोजन तरी झालं, नाही तर आज उपासच घडला असता. इकडे काही वस्तीच नाही, लोकच राहत नाहीत, कोण देणार ना जेवण. समोरचा घाट इतक्या जवळ होता की तिथे रामकथा चालू होती, ती सगळी इथे ऐकू येत होती. मग काय पाणी पिऊन आम्ही निघालो पुढे. त्यांनी सांगितलं पुढे हनुमान घाट लागेल आणि त्याच्यानंतर 1 किलोमीटरवर शेषघाट आहे. ठीक आहे, चाललो. काय आता बोलू रस्त्याबद्दल. मी बोलले ना, आत्तापर्यंतच्या प्रवासातला हा सगळ्यात बेकार रस्ता होता.
अलीकडनं कोणी जात नाही ना. 10-15 वर्षापूर्वी काय व्हायचं, सगळेच तटावरून जायचे, त्यामुळे पाऊलवाट तरी असायची आणि त्यांनी आपण जाऊ शकायचं. आणि हायवेने फारच कमी लोक जायची. हल्ली काय झाले, सगळे हायवेने पळतात आणि तटावरून कोणीच जात नाही. खरं तर मला असं कळलं की तटावरचा रस्ता पूर्ण परिक्रमेत फक्त 10 ते 15% आहे, पण तरीही धोकादायक असतं म्हणून लोक जात. अर्थात तटावरून गेली म्हणजेच परिक्रमा होते असं काही नाही. हायवेने गेलं, बसने गेलं तरीसुद्धा तुम्ही श्रद्धेने आणि निष्ठेने गेला तर ते मैयाला पोचतो. एवढंच काय, समजा बसनेसुद्धा करायला तुम्हाला जमत नसेल आणि घरी जे पाणी येतं तुम्ही असं समजलं की हीच मैया आहे, तर काय, ते म्हणतात ना, मन चंगा तो काटवट में गंगा, तसं घरीसुद्धा मैया तुम्हाला भेटू शकते. रामघाटहून निघायलाच आम्हाला 2:45 झाले होते. त्यामुळे आता अंधार पडायच्या आत आम्हाला कुठेतरी पोचायला हवं होतं एखाद्या आश्रमात. त्यानंतर आम्हाला सांगितलं होतं की मध्ये एक आश्रम आहे, तिथे तुम्ही थांबा. एकतर लुटारूंची भीती, हे 3 होते, पण समोर 7-8 जणं शस्त्र वगैरे घेऊन आली तर काय करणार. कमीत कमी मोबाईल आणि पैसे तरी होतेच आमच्याकडे, आणि बाकीचे पण एक-एकच कपड्यांचे सेट होते. ते गेले असते तर इथे मिळाले नसते. अर्थात मैयाने ते मिळवून दिले असते, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. आणि या 3घांना माझी पण जबाबदारी ना, त्यामुळे सगळे पाय ओढत निघाले. कुठचा तरी आश्रम येईपर्यंत जायलाच पाहिजे म्हणून. छान डोंगर होते, पण त्याचा आस्वाद घेण्यासारखं आमचं मन राहिलं नव्हतं. कुठचा तरी आश्रम येऊ दे अशी मैयाला प्रार्थना करत होतो, तर लांबून एक आश्रम दिसला आम्हाला. आम्ही म्हटलं चला आज आपण आता इथेच थांबू, शेषघाट वगैरे उद्या बघू. सगळा शुकशुकाट होता, कोणीही नव्हतं आश्रमामध्ये आणि सांगायला पण कोणी नव्हतं. चालू असेच. यामध्ये सुखदायक एकच गोष्ट होती की मैया सतत उजव्या बाजूला होती आणि दर्शन देत होती आणि आम्हाला आश्वस्त करत होती की मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही घाबरू नका. हे सुद्धा आमच्यासाठी खूप झालं. तर आता पुढे आम्ही कुठच्या दिव्यातून गेलो ते आता सगळं पुढच्या भागात नक्कीच सांगेन. तोपर्यंत नर्मदे हर.